श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आम्ही एक मस्त प्लॅन केला होता, पण तो आमचा प्लॅन पुढे कसा फेल झाला ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा। आम्ही घरापासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर लांब व्हिडिओ शूट करण्यासाठी गेलो होतो आणि व्ह्यू तर इतका सुंदर आहे ना, तुम्ही पाहून म्हणताल वाव कुठे आहे नक्की, तिथून येऊच वाटत नव्हतं। आम्ही जवळजवळ गाडी लावून 1-1.5 किलोमीटर उन्हात मुलांना घेऊन चालत गेलो आणि आमची मुलं एवढी चालून चालून थकली ना, तुम्ही पहा आता। आमच्या मुलांची तर जंगलात भेळ पार्टी चालू आहे। हे पहा डॅम, हा खडकवासला डॅम आहे। त्याच्यात इथे आम्ही इथं बेसन भाकरी बनवायला आलोय, पण चालून चालून एवढे दमलोय की मुलांना भूक लागली आहे, त्याच्यामुळे आता ते भेळ खातायत आणि मी आता इकडे चूल बनवणार आहे। तिथे आपलं सरपण वगैरे सगळं तयार आहे। आता आपण चूल बनवूया। कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? खूप छान, मस्त। त्यानंतर मी इथे चूल वगैरे तयार केली आणि कांदा कट करायला घेतला। तुम्ही पाहू शकता मी कांदा कट करते। लसूण, जिरं आणि कोथिंबीर ठेचून घेऊया। आणि इथे मी कांदा कट करून ठेवलेला आहे। मी इथे मस्तपैकी मिरची, लसूण, जिरं बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर काय झालं ते तुम्ही आमचा सगळा प्रोग्राम कॅन्सल झालाय। खूप जोराचा पाऊस येतोय। तिकडे बघा, इकडे आम्ही तर असा जोरात अचानक पाऊस आल्यामुळं आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे। तरी पुढे आम्ही पाऊस थांबला की परत रोडला एका काकूंकडून मी लाकडे घेतले आणि परत चूल पेटवण्याचा प्रयत्न केला, पण सगळीकडे ओलं असल्यामुळं आमची चूल काही पेटली नाही आणि अशा प्रकारे आम्हाला बेसन भाकरी काय बनवता आली नाही। आपण कितीही ठरवलं ना, निसर्गापुढे आपल्याला जाता येत नाही, पण आपण थांबायचं नाही, प्रयत्न करत राहायचे आणि कधी ना कधी सक्सेस मात्र नक्की मिळतो। भेटूया चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये, नक्की आपण ट्राय करूया।